tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। विरोधात तो तयार होतोय। पहिला बॉल, वासिकचा पहिला चेंडू उडवलाय, पॉवरफुल हिट, स्लॉट मध्ये टाकलाय, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय बॉल, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज इट 6। एक गडी बाद, वासिक तयार। यावेळी बॅकफुटला जात असताना आडव्या बॅटनी ऑन साइडला दिशा दिली, काऊ कॉर्नर मध्ये थोडंसं फंबल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली आहे परंतु अतिशय वेगाने पप्पू तोडकर धावलाय। चांगला फिटनेस या खेळाडूचा, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत। 3 बॉल मध्ये 9, वासिक तयार, नेक्स्ट बॉल साठी सज्ज होईल पप्पू। यावेळी देखील पुढे टाकलाय बॉल, सरळ बॅटने पाठवलाय, लॉंग ऑन मध्ये खेळाडू नाही आणि बॉल चाललाय अगदी जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक देखना फटका, चौकार। येस, थँक्यू डीजे। शेखच्या विरोधात आक्रमक पवित्रा, यावेळी फ्लिक केलाय, लॉंग लेगला चाललाय बॉल, आउटफील्ड फास्ट, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने, बॅक टू बॅक दुसरा चौकार। पहिल्यांदा ताकद दाखवली, त्यानंतर नजाकत, सौंदर्य, सर्व काही पाहायला मिळालं आणि एक दर्जेदार फटका, लॉंग लेग रिजन मध्ये चौकार येतोय। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, गॅप पाहिला होता, डीप मध्ये खेळाडू नाहीये हे पप्पूने पाहिलं होतं आणि त्यानंतर दिशा दिली। एक कल्पक खेळाडू, टीमचा कॅप्टन, ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट, आणि तेचला पुन्हा एकदा वासिक तयार। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, फॉलिंग स्वीप करायचा होता, लॉंग स्टॉपला बॉल चाललाय आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला भेटतोय, चौकार येतो आणि म्हणूनच म्हटलं जातं किस्मत भी बहादुरों का साथ देती है। इथे पप्पू तोडकर अगदी नशीबवान म्हणावं लागेल। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पडलाय, धडपडलाय, उभा राहिलाय, यष्टीच्या मागे चूक केली विकेट किपरने, लखन सकटने आणि बॉल गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। आणि त्याचबरोबर यशवंत भाऊंचा संघ बॅकफुटला गेलाय, चांगलं टायमिंग, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव, आणि बॉल को लेके आओ, चांगला फटका, कडक केले। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, थोडासा बाहेर आला होता आणि त्यानंतर हा बॉल देखील फेकून दिलाय, वन बाउंड बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुन्हा एकदा लॉंग लेग मध्ये चौक एक घणाघात पेश करत असताना पुन्हा एकदा तयार, हवेत खेळलाय फटका, भरपूर एलिव्हेशन, फटका फसल्याचं चित्र आणि पहा झेल निसटलाय, पकडो कॅच, जीतो मॅच। संजय पवारने झेल सोडलाय अशा खेळाडूचा जो खेळाडू कधीही होत्याचं नव्हतं करू शकेल। रिॲक्शन पहा पप्पू तोडकरची, इथे मिस टायमिंग स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल, भरपूर शपल झाला होता, त्यानंतर खाली पडलाय, त्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग जुळलं नव्हतं, बराच वेळ बॉल हवेत, भरपूर एलिव्हेशन, परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल सुटलाय, जीवनदान मिळतंय। एक धाव ते पूर्ण केली आणि त्यानंतर पप्पूने सांगितलं थांब थांब, रन नाही घ्यायची आहे, रन मिळणार नाहीये। भाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स, बॅकफुटला गेलाय, उडवलाय बॉल, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, बॅट मधून स्वीट साऊंड टक, आणि तिथे सगळं निश्चित झालंय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय परंतु पंचांकडे आता जाऊया। पंचांनी सांगितलंय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांच्या दिशेने आपण जाणार आहोत।
या चेंडूवर अतिरिक्त उंची होती का, म्हणजेच बीमर साठी चेक केला जाईल, परंतु फटक्यामध्ये ताकद होती. क्लास दाखवलाय पप्पू तोडकरने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार तर निश्चितच आहे. कार चांगलं टायमिंग रिप्ले मध्ये पहा. भरपूर बाहेर गेला होता खेळाडू आणि सातत्याने सफल होऊन खेळतो, परंतु टायमिंग चांगलं आहे, नजर चांगली, हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं, बॉडी बॅलन्स खूप चांगला. पुन्हा एकदा तयार. सतपाल ओर दी विकेटने नेक्स्ट बॉल. पप्पू साठी पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू टाकलाय. नाही थांबणार पप्पू तोडकर. आणखीन एक धमाका. बॅक टू बॅकचा मोठा फटका. हा बॉल देखील पाठवलाय डीप मिड विकेट मधून सरळ सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. सतपाल तयार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बॉटम हँडच्या मदतीने गॅप मध्ये पाठवलाय. धन धन करत बॉल चाललाय. 2 षटकार आणि त्यानंतर चौकार.